पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण या चॅनलवरती समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांचे चिंतन करतो आहोत. तेव्हा आजचा श्लोक असा आहे: रघुनायका विनवायाशी नावे, जनासारिखी व्यर्थ का ओसनावे, सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अहंता मनी पापिनी ते नसुदे. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून मनाला आणखीन एका प्रकारे बोध करतात की हे मना, रघुनायका विनवायाशी नावे, रघुनायकाशिवाय म्हणजे भगवंताशिवाय जे जे काही आपण करतो तो सगळा शी नाही म्हणतात. आणि हे आपण जे सगळं करत असतो ते दुसऱ्याचं अनुकरण म्हणून करत असतो. म्हणजे जग जे करतंय ते आपण करायचं या भावनेनं, एकाच्या मागे दुसरा या पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, जनासारिखे का ओसनावे. म्हणजे दुसरे करतात म्हणून त्या पद्धतीनं आपण तेच करत का राहावं, आपण वेगळं काही का करू नये, अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. आणि वेगळं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जे इतर लोक करत नाहीत ते आपण करायचं. मग इतर लोक काय करत नाहीत तर भगवंताचं चिंतन करत नाहीत. 99.99% माणसं भगवंताचं चिंतन करत नाहीत, ते सोडून सगळं करतात. पण जे भगवत भक्त असतात ते लोकांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करतात. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसुदे आणि अहंता मनी पापिनी ते नसुदे. अहंता म्हणजे देहाभिमान, देहांकार ज्याला म्हणतात, तो अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये नसावा. त्या अहंकाराचा नाश झाला पाहिजे तर भगवत प्राप्ती होते, असं या श्लोकामधून समर्थ आपल्याला सांगतात. मंडळी, विस्तार त्याचा करायचा झाला तर आपल्याला असा करता येतो की समर्थ म्हणतात, रघुनायका विनवायाशी नावे. आपण जन्माला आल्यापासून बऱ्याच गोष्टी करत असतो. त्या संसारासाठी करतो, समाजासाठी करतो, प्रतिष्ठेसाठी करतो, लौकिकासाठी करतो, खूप 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 काय आपण करत असतो सगळं. पण हे करून अंतिम साध्य काय आहे असा जर आपण विचार करायला गेलो तर या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला अंतिम साध्य हे आपल्या हिताचं नाही आहे. संसाराचंच बघा, किती संसारासाठी मनुष्य शिंतो, किती शिंतो, तर त्याचा विचार जर केला तर दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस मनुष्य करतो. दिवसा एक नोकरी करून प्रपंच भागत नाही म्हणून पार्ट टाइम आणि काहीतरी काम करतो, आणखीन काहीतरी करतो. इतका शीन मनुष्य आपल्या स्वतःला करून घेत असतो. कशा करता? तर माझा संसार चांगला व्हावा, संसार पूर्ण व्हावा, संसारातल्या उणिवा नष्ट व्हाव्यात, कमी व्हाव्यात, या उद्देशानं मनुष्य शिंतो. परंतु मंडळी, संसारातल्या सगळ्या गरजा कधी पूर्ण झाल्यात का आपल्या? विचार केला तर झालेल्या नाही आहेत. अजून काहीतरी पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे, हे संसारातलं एक असणारं ही तहान जी आहे, ही तहान कधी मनुष्याची भागत नाही. आणि ती न भागल्यामुळं मग किती जरी आपण धडपडत राहिलो तरी त्या ठिकाणी आपल्याला जे अंतिम साध्य आहे, समाधान, सुख, ते या संसारामध्ये कधी मिळत नाही. किती पण शिना. त्या घोड्याचा एक दृष्टांत दिला जातो मंडळी. एका टांगेवाल्याने आपले एक घोडं खूपच म्हातारं झालं म्हणून दुसरा एक घोडा खरेदी केला. आणि तो घोडा चुकून त्याला तो टांग्याचा घोडा न मिळता वरातीचा घोडा त्याला मिळाला. मग आता वरातीचं घोडं म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला बँड वाजत असतो, ज्यावेळेला बँजो वाजत असतो, त्याचा ठेका सुरू झाला की ती तिथल्या तिथं जागेवर नाचते. दुडक्या पद्धतीनं ते जागेवर नाचायचं काम करत असतं. त्याचं तेवढंच काम आहे. त्याला टांग्याला झुंपलं तर ते टांगा पळवू शकत नाही. चुकून त्याची फसवणूक झाली आणि वरातीचं घोडं टांग्याचं म्हणून तो घेऊन आला. झालं, सकाळी बस स्टँडवरून कुठल्या तरी जवळपासच्या गावापर्यंत खेपा करायचा त्याचा रोजचा व्यवसाय होता. ते घोडं त्यांनी टांग्याला झुंपल्यानंतर त्याचा हाकायला लागल्यानंतर ते घोडं चालायला पाहिजे, पण काही केल्या चालायला तयार होईना. दमला, वैतागला आणि काय करावं डोक्याला हात लावून बसला.
तोपर्यंत त्याचा एक मित्र आला. त्या मित्राने विचारलं, काय झालं बाबा? काय नाही म्हणे, काल नवीनच घोडा आणलंय, परंतु ते चालतच नाही, टांगा ओढायचं काम करत नाही. मित्र हुशार होता. त्या मित्राने त्याला सल्ला दिला, म्हणे एक काम कर, काय, एक हिरवीगार गवताची पेंडी आण किंवा शेवरीची हिरवी पेंडी आण. म्हणे ते काय करू, घोड्याला खायला घातलं ना भरपूर. अरे मी सांगतो तसं कर. एक हिरव्या गवताची पेंडी आणली, टांग्याच्या वरच्या बाजूला छताला एक 4 फुटाची काठी अशी बांधली पुढं, आणि ती हिरव्या गवताची पेंडी जी आहे ती पेंडी त्या काठीला खाली अशी लोंबती सोडली. किती अंतरावर? त्या घोड्याच्या तोंडापासून फक्त 2 फुटाच्या किंवा 1.5 फुटाच्या अंतरावरती पेंडी सोडली अशी लोंबती. आणि आता बघ म्हणे काय होतंय. त्या घोड्यानं ते हिरवं गवत बघितलं आणि 1 पाऊल पुढं टाकले की ते आपल्या तोंडाला येणार, म्हणून त्या घोड्याने 1 पाऊल पुढं टाकलं. जसं ते 1 पाऊल घोड्याचं पुढं पडलं तसा टांगा जरा पुढं ओढला गेला. टांगा तेवढा 1-2 फूट पुढं सरकला. घोड्याला वाटलं आणखीन पाऊल टाकलं तर ते गवत आपल्या तोंडाला लागेल. घोडा आणखीन पावलं टाकायला लागला. टांगा पुढे पुढे सरकायला लागला. घोड्याला वाटलं हळू चालून आपल्याला गवत मिळणार नाही, जोरात चाललं पाहिजे. अतिशय स्पीडनं घोडा पळायला लागला. आता त्याच्या पाठोपाठ टांगा पळायला लागला आणि त्या टांग्याबरोबर गवताची पेंडी पुढे पुढे सरकायला लागली. घोड्यानं त्या दिवशी 10 खेपा केल्या, सांगलीपासून ते डिग्रजपर्यंत प्रवासी घेऊन 10 खेपा केल्या. रोजच्यापेक्षा त्याला भाडं भरपूर मिळालं, फायदा चांगला झाला. आणि घोड्याचं मात्र काय झालं, दमणूक नुसती झाली. ती गवताची पेंडी त्याच्या तोंडाला कधीच लागली नाही. का लागली नाही मंडळी? तरी असंच आहे, संसाराची सुद्धा अवस्था हीच आहे. हे केल्यानंतर मी सुखी होईन, ते केल्यानंतर मला सुख मिळेल, हे केल्यानंतर माझ्या आवश्यकता सगळ्या पूर्ण होतील, असं म्हणत 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 आपण एकापेक्षा एक अशा प्रकारच्या संसारातल्या वरच्या पायऱ्या चढत राहतो. आणि ज्याला सुख म्हणतात, ज्याला समाधान म्हणतात, ते आपल्यापासून कितीतरी लांब पळत अशा प्रकारचं जातं. आपण त्याच्या मागं पळतो, ते आपल्या पुढं पळत असतंय. त्याच्याने आपली कधी भेट होत नाही. मग होतंय काय, तर फक्त शीनच होतो. म्हणून 60 वर्षाचे 65 वर्षाचे झाल्यानंतर माणसं म्हणतात, काय नाही या संसारामध्ये आत्तापर्यंत सगळं केलं, परंतु पदरात काही पडलं नाही. का पडलं नाही? तर ते संसारामध्ये काही पदरात पडायचं नसतंच, यासाठी संसार असतो. एवढ्याकरता समर्थ सांगतात किंवा सगळे संत आपल्याला सांगतात की बाबा रे, या संसाराकरता शिनू नकोस, संसार करू नये असं नाही सांगितलं. पण सगळी शक्ती जी भगवंतानं आपल्याला दिलेली आहे, सगळं जे सामर्थ्य भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे, ते या नाशिवंत संसारासाठी वाया घालवू नकोस. करायचा तेवढा संसार कर, पण मुख्य जे बळ आहे तुझ्याकडे जी शक्ती आहे, त्या शक्तीचा उपयोग आत्मकल्याणाकरता, आत्महिताकरता तू करून घेतला पाहिजेस. ही संतांना आपल्याबद्दल वाटणारी तळमळ आहे. म्हणून समर्थ प्रश्न करतात, रघुनायकावे नकाश नावे. रघुनायकाशिवाय, परमात्म्याशिवाय कशासाठी त्रास करून घ्यायचा? व्यर्थ आहे ना, ते निष्कारण आहे. बर, संसार सगळा करून झाल्यानंतर मग देवाची प्राप्ती करीन म्हटलं तर तसंही आपल्या हातामध्ये नाही आहे. कारण आयुष्य क्षणभंगूर आहे, बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, लोक करतात म्हणून आपण तसंच करायला जाऊ नये. सध्या मेजॉरिटीचं युग आहे. मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य, जिकडं लोकांचा कल असतो तेच करावं असं सगळ्यांना वाटतं. पण ते हिताचा आहे का अनहिताचा आहे याचा विचार करत नाहीत. तरुण पिढीमध्ये तरी हा प्रकार जास्त आहे. त्यानं तसे कपडे घातले म्हणून मी तसे घालणार, त्यानं तशी हेअरस्टाईल केली म्हणून मी तशी करणार, त्यानं तसला मोबाईल आणला म्हणून मी तसलाच आणणार, तो जे करतो तेच मी करणार. पण ते माझ्याकरता योग्य आहे का? मला ते शक्य आहे का? मला ते शोभून दिसेल का? याचा विचार मनुष्य करत नाही. त्याला अंधानुकरण म्हणतात. लोकांसारखं आपण करायला जाणं त्याला अंधानुकरण म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात की जनासारखे व्यर्थ का ओसनावे. कशा करता लोक करतात म्हणून तसंच आपण करायचं. आपल्याला देवानं काहीतरी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करावा. आणि आत्महित कशामध्ये आहे त्याचा विचार मनुष्यानं करू नये का, ही खंत समर्थांच्या संतांच्या मनामध्ये आहे. म्हणून मग हे जर साध्य करायचं असेल तर मनुष्यानं काय केलं पाहिजे? तर समर्थ सांगतात, सदा सर्वदा नाम वाचे वसुदे.
भगवंताचं नाम आपल्या वाचेमध्ये अखंड वसलं पाहिजे. वसणं या शब्दाचा अर्थ वास्तव्य करून राहणं. येणं आणि जाणं वेगळं आणि वसणं वेगळं. नाम मुखाला येणं याचा अर्थ कधीतरी मुखामध्ये येतं, पुन्हा इतर वेळा ते येत नाही. येणं आणि जाणं हे अल्पकालीन असतं. आणि वसू दे याचा अर्थ अखंड ते नाम मुखामध्ये स्थिर राहू द्या. म्हणजे सतत त्या नामाची गोकमपट्टी आपल्या मुखामधून झाली पाहिजे. त्याला म्हणतात वसू दे. सदा सर्वदा, सदा आणि सर्वदा अशा प्रकारचा काल दाखवलेला आहे त्याने. ते नाम मुखामध्ये जर भगवंताचं वसलं तर त्या नामाचं बळ किती आहे? तर त्याचं नामाचं बळ अतिशय मोठं सांगितलेलं आहे की भगवंताचं नाम हे कोणत्याही कर्मापेक्षा अतिशय श्रेष्ठ सांगितलेलं आहे. यज्ञ कर्मापेक्षा श्रेष्ठ सांगितलेलं आहे. योगापेक्षा श्रेष्ठ सांगितलेलं आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी म्हटलेलं आहे ज्ञानोबा हरिपाठामध्ये. हे सगळं जरी मनुष्याने केलं तरी त्याला साध्य काही होणार नाही. मग उलट काय होईल तर वायाची उपाधी दंभधर्म हे दांभिकपणा होईल, सगळा उपाधी होईल, परंतु साध्य काय जे व्हायचं ते होणार नाही. तेवढ्या करता नाम हे भगवंताचा अखंड मुखामध्ये वसलं पाहिजे. म्हणून नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले असं महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. एक भगवंताचं नाम जर मुखामध्ये घेतलं तर कोट्यावधी यज्ञाचं फळ पुण्य आपल्या त्या भगवत नामचिंतनामध्ये मिळत असतं. म्हणून प्रपंच करावा सहज सोपा सुगम आणि विनासायास अशा प्रकारचा प्रपंच करावा. आणि जे बळ आहे आपल्याकडे दिलेलं भगवंतानं ते आपल्या आत्महिताकरता वापरावं असं समर्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसू दे आणि अहंता मणी पापिनी ते नसू दे. महाराज म्हणतात की सगळ्यात मनुष्याला घात करणार जर काय असेल तर ती अहंता आहे. अहंता या शब्दाचा अर्थ मीपणा. मग तो देहाचा अभिमान असेल आणि कशाचा असेल, अहंकार, याला अहंता असं म्हटलेलं आहे. हो, हा अतिशय जीवाला घात करणारा आहे. महाराज म्हणतात की ज्याचा अहंकार गेला त्याला देव भेटायला फार वेळ लागत नाही. नवे नवे तर महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला, मीपणा गेला, तो देवच झाला. त्याला देव भेटायची गरज नाही, तोच देव झाला. एवढी त्या ठिकाणी सामर्थ्य, अहंकार जाण्याच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे. आणि अहंकार ज्याच्या ठिकाणी आहे त्याची अधोगती निश्चितच आहे. मग तो मनुष्य किती मोठा असू द्या, किती म्हणजे किती काही करणारा मनुष्य असू द्या, पण अहंकार जो आहे तो मनुष्याला अधोगतीला नेत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की अहंता मनामध्ये नसायला पाहिजे. तिला पापिणी असं म्हटलेलं आहे. का म्हटले तसं तर ती अधोगती करते माणसाची. जी अहंता आहे ती माणसाला अधोगतीला, नरकाकडे घेऊन जाणारी असते, भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारी असते, भगवंताला आपल्यापासून दुरावणारी असते. म्हणून त्या अहंतेला, अहंकाराला पापिणी अशा प्रकारचं म्हणलंय. ते मनामध्ये बिलकुल नसावी. पण हा मंडळी अहंकार एकाएकी मनातून जाऊ शकत नाही. त्याला कणाकणानं क्षणाक्षणानं मनुष्यानं प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न करण्याकरता एकच उपाय आहे, तो म्हणजे सत्संगती आणि भगवंताचं नामचिंतन. या दोन गोष्टीचा जर सतत आपण अवलंब केला तर मंडळी याच्यातून आपल्याला निश्चितपणानं काहीतरी त्याचा फायदा निश्चित आपल्याला जाणवतो. म्हणून आपण नेहमी सत्संगामध्ये असावं, चांगल्या विचाराच्या माणसांच्या मध्ये असावं, चांगल्या विचाराचे ग्रंथ वाचावेत, चांगली संगत करावी. आणि भगवंताचं नामचिंतन जर आपण थोडं थोडं करत गेलो तर या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं साध्य होतात. आणि जे मनुष्याचं परमकल्याण सांगितलेलं आहे, ज्याला आनंद स्वरूप म्हणतात, ज्याला मोक्ष म्हणतात, ज्याला भगवत प्राप्ती म्हणतात, ते मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये साध्य सहजगत्या होऊ शकतं. आणि ते करावं, मनुष्यानं आपलं हित करून घ्यावं, एवढ्याकरता समर्थाने या श्लोकामधून अशा प्रकारचा बोध केलेला आहे. मंडळी, ते आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणून त्याचा अनुभव घेण्याचा आपण थोडाफार प्रयत्न करणं हेच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक आहे.
आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करूया मंडळी. चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा, कमेंटद्वारे कळवा, चॅनलला लाईक करा आणि आपले जे परिचित असतील त्या परिचितांच्यापर्यंत हे चॅनल शेअर करा, सर्वांच्यापर्यंत ते चॅनल पोचवा आणि सर्वांनी हे ऐकावं अशा प्रकारचं सर्वांना आपण मंडळी सांगा आणि चॅनल आपण सर्वांच्यापर्यंत पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.